सकाळच्या मनन चिंतनामध्ये चर्च नंदुरबारच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण विजय संगीत गीत नंबर 65 आणि उपासना संगीत 703 यामध्ये एक अभंग आहे, तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, हे आपण गाणार आहोत. हा अभंग प्रभूच्या गौरवासाठी आपण गाऊया. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, झाले उच्चाटन पापाचे ते, झाले उच्चाटन पापाचे ते, तुझ्या मरणात, तुझ्या मरणात संतांची उत्पत्ती, तुझ्या मरणात संतांची उत्पत्ती, धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता, धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता, तुझ्या मरणात, तुझ्या मरणात क्रांतीचा उगम, तुझ्या मरणात क्रांतीचा उगम, प्रीतीचा संगम किती गोड, प्रीतीचा संगम किती गोड, तुझ्या मरणात, तुझ्या मरणात ध्येयाची पूर्णता, तुझ्या मरणात ध्येयाची पूर्णता, सारे अपूर्णता नष्ट झाली, सारी अपूर्णता नष्ट झाली, तुझ्या मरणात उनाडले करू म्हणे आवर्जून, उनाडले कोर म्हणे अर्जून, तुझे ते मरण येवो मला, तुझे ते मरण येवो मला, तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, तुझ्या मरणात. प्रार्थना करूया. हे सेनाधीश प्रभू परमेश्वर पित्या, ख्रिस्ताच्या महान बलिदानाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा ही प्राप्त झाली. एवढंच नव्हे तर ख्रिस्त या भूतलावर असताना अनेक अद्भुत चमत्कार त्याने केले व शिकवण सुद्धा दिली, व ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारावरती आम्ही मनन करीत आहोत. गेल्या 3 ते 4 सप्ताहापासून हा मानना परमेश्वरा तू प्रिय मंडळीला तुझ्या प्रिय दासांकरवी देत आहेस. आज तुझे प्रिय दास रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून प्रभू आम्ही तुझं पवित्र वचन ऐकणार आहोत. होणारं मनन प्रभू आशीर्वादित कर, बोलण्यासाठी त्यांना लागणारी शक्ती आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरी व आजच्या मनन चिंतनाद्वारे दयाळू प्रभू तुझं गौरव होऊ दे, व पाळक साहेब जे सांगतील ते समजून घेण्यास व वचनानुसार आचरण करण्यास तुझी कृपा आम्हाला पुरीव. आजच्या दिवसाला व आजच्या मननाला तुझ्या पवित्र नावाने आम्ही सुरुवात करतो. पित्या, आमचा सहाय्य करता तू हो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन आणि उपस्थित असलेले वडील वर्ग, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो व आजच्या मननासाठी मी आपल्याला पुढे आमंत्रित करतो. थँक्यू पाळक साहेब. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सकाळच्या मननामध्ये जो शास्त्र भाग आहे लुकाचं शुभवर्तमानाचा 17वा अध्याय आणि वचन 11 पासून तर 19 पर्यंत आपण ही वचन वाचणार आहोत.
लुकाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 11 ते 19. 10 कुष्ठरोगी. मग असे झाले की तो येरुशलेमकडे चालला असता शमरोन व गालिल ह्यामधून गेला, आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण, आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कुठे आहेत? ह्या परक्या वाचून देवाचे गौरव करावास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. देवबाप, आजची वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. या गेल्या जून आणि जुलै या 2 महिन्याच्या या कालावधीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याने केलेले जे चमत्कार आहेत, जे नवीन करारामध्ये उल्लेखलेले आहेत, त्यांचं आपण मनन करत असताना या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या या चमत्कारांच्या या मालिकेमध्ये जे असाध्य आजार प्रभू येशू ख्रिस्ताने घालवले, जे आंधळे, मुके, लंगडे, लुळे, मेलेले जिवंत केले, त्याने भूते घालवली, निसर्गावर आपलं सामर्थ्य त्याने प्रगट केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा या जगामध्ये तो स्वतः मसीहा आहे, तो देवाचा पुत्र आहे नव्हे, तो देव आहे. त्याने अनेकदा या सामर्थ्य प्रगट करून हे प्रगट केलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव असून तो मनुष्य बनलेला आहे आणि त्याच्या ठाई हे देवाचं सामर्थ्य हे आहे त्याने सिद्ध केलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याने केलेल्या चमत्कारामधून त्या काळातील त्या यहुदी समाजाला त्यांचे डोळे उघडावेत, त्यांनी त्या मसीहावर विश्वास ठेवावा, हा प्रभू येशूचा उद्देश होता. आणि म्हणून प्रभूने जे जे चमत्कार केले त्यामागे त्याचा उद्देश वेगळा होता. आजच्या मननामध्ये आपण या 10 कुष्ठरोग्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने बरे केले त्याविषयी विचार करत असताना 11 वचनामध्ये तो येरुशलेमकडे चालला असता शमरोन व गालिल ह्यामधून गेला. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना गावोगावी, खेडोपाडी, शहरामध्ये आणि सर्वत्र जाऊन देवराजाचं शिक्षण दिलं. आणि देवराजाच्या वाढीसाठी प्रभू येशू ख्रिस्त रात्रंदिवस झटत गेला. आणि त्याला माहीत होतं की माझा कालावधी फार थोडका आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केवळ 3.5 वर्षाची होती. आणि या शेवटल्या टप्प्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तो येरुशलेमकडे चाललेला आहे. त्याने आपलं मुख येरुशलेमकडे केलेलं आहे. आणि येरुशलेमकडे जात असताना शमरोन आणि गालिलमधून तो चाललेला असताना हा अनुभव आपल्याला वाचायला मिळतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं. तेव्हा असं म्हटलेलं आहे की त्यामध्ये 9 जण यहुदी होते आणि एकच होता तो विदेशी, परराष्ट्रीय, आणि तो शमरोनी होता. आणि या धड्यावरून आपल्याला या वचनांवरून आपल्याला अनेक धडे शिकायला मिळणार आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचा निश्चय होता आता या शेवटल्या टप्प्यात येरुशलेमकडे जायचं आहे. आणि म्हणून तो निघालेला आहे. आणि म्हणून तो शमरोन प्रांतामधून, गालिल मधून तो चाललेला आहे. आपल्याला वाचायला मिळतं की या शमरोन्यांनी त्याचा धिक्कार केला, त्याचं स्वागत केलं नाही. आणि पुढं असं झालेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या शमरोनच्या गावामध्ये गेले आणि त्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. कारण आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यांच्यासाठी आला तो प्रभू येशू ख्रिस्त त्या सोकियांकडे आलेला होता.
पण त्याच्या सोकियांनी देखील त्याचा स्वीकार केला नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या विभागामध्ये, आपल्या प्रांतामध्ये आणि तो फिरत असताना त्याच्या सोकियांनी, त्याच्या गावाकडच्यांनी देखील त्याचा स्वीकार केला नाही. आणि मग आपण वाचलं, ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की संदेष्ट आपल्या गावामध्ये सन्मान पावत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने एवढं कार्य केलेलं आहे, एवढे चमत्कार केलेले आहे, त्याची महती सर्वत्र पसरलेली आहे. ह्या 10 कुष्ठरोग्यांनी देखील त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे आणि त्यांनी विश्वास ठेवला की हा प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देणार आहे, सर्व प्रकारचे विकार आजार तो बरे करत आहे. आणि मार्काच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायात एका कुष्ठरोग्याची आपण ते प्रसंग वाचतो. त्या ठिकाणी एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि येशूने त्याला बरं केलं. कदाचित त्याने गप्प न राहिल्यामुळं त्याने सर्वत्र सांगितलं आणि ह्या 10 कुष्ठरोगांनी पूर्ण विश्वास ठेवला, जर येशू आम्हाला भेटला तर आम्ही जरूर त्याची भेट घेऊ, आमचे कुष्ठ, आमचा रोग तो बरा करेल. आणि म्हणून येशू ख्रिस्त यरूशलेमच्या मार्गावर असताना हे 10 कुष्ठरोगी येशूला भेटायला गेले आणि यहुद्यांच्या नियमाप्रमाणे ते दूरच उभे राहिले, जवळ न जाता. कारण आपल्याला माहित आहे की लेवीच्या पुस्तकामध्ये 13व्या अध्यायात वचन 45 आणि 46 मध्ये वाचायला मिळतं की ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे अशा लोकांनी जर त्यांच्या जवळ कोणी येत असेल तर मोठ्याने ओरडायचं आणि त्यांनी ओरडून अशुद्ध अशुद्ध असं म्हणायचं. हा नियम लावून दिलेला होता, हे यहुदी लोकांना माहीत होतं. आणि या 10 कुष्ठरोग्यांनी येशूबद्दल ऐकलेलं आहे, त्यांनी दयेची याचना केली, दुरूनच, जवळ न जाता. येशूने दुरूनच त्यांना बरं केलं आणि तो त्यांना म्हणाला, जा तुमच्या याचकाला दाखवा. प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना त्याने शब्दाने अनेक आजार बरे केले, दुरूनही आजार बरे केले. आणि हे कुष्ठरोगी तर त्याच्या जवळ आलेले होते आणि त्यांनी विनंती केली. त्यांच्या ठाई विश्वास होता की येशूच्या ठाई हे दैवी सामर्थ्य आहे, तो आम्हाला बरं करणार आहे. आणि म्हणून त्यांनी ही आग्रहाची विनंती केली की आम्हाला या कुष्ठरोगापासून तुम्ही बरं करा, याचना केली. मार्काचं शुभवर्तमान पहिला अध्याय 44व्या वचनातला जो प्रसंग आहे, जसं याचकाला दाखवण्यासाठी त्या कुष्ठरोग्याला सांगितलं, त्यामागे एकच उद्देश होता की नियमशास्त्राप्रमाणे देवाने याचकाला अधिकार दिलेला होता, ज्याला कोणाला कुष्ठरोग जडलेला आहे आणि जर तो त्या आजारातून मुक्त झालेला आहे तर तो बरा झालेला आहे आणि हे जाहीर करण्याचा अधिकार याजकाला होता. याजक लोक हे समाजामध्ये त्या लोकांचा स्वीकार करण्यासाठी हे जाहीर करत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने याजकांना दाखवायला या पहिल्याही कोड्याला त्या कुष्ठरोग्याला सांगितलं. याही 10 कुष्ठरोग्यांना सांगितलं, तुम्ही याजकाला दाखवा. प्रभू येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं आहे की नियमशास्त्र आहे, परंतु नियमशास्त्राच्या पालनाने कोणी रोगमुक्त होत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा नियमशास्त्र रद्द करायला आलेला नाही. जर रद्द करायला आला असतं तर त्याने म्हटलं असतं, जा तू बरा झालेला आहे, आता काही कोणाला दाखवायची गरज नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राचं तंतोतंत पालन केलेलं आहे, नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे तो वागलेला आहे. परंतु नियमशास्त्राच्या द्वारे, नियमशास्त्रापेक्षा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने मानवाचं तारण होतं आणि येशूच्या आज्ञा पालनामध्येच सर्व प्रकारचं नियमशास्त्र पूर्ण केल्यासारखं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं, त्यामध्ये त्यांच्या ठाई असलेल्या विश्वासाने त्यांना बरं केलेलं आहे. कारण जो परत आला त्याने येशूला त्याचे आभार मानले, येशूचे देवाची स्तुती केली आणि त्याला म्हटलं की जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. हे 10ची 10 विश्वासाने बरं झालेले आहेत. आणि असं म्हटलं की त्यांनी आज्ञापालन केलं. येशूने सांगितलं की जा आणि ते गेले. याचा अर्थ त्यांना पूर्ण भरोसा होता
जर प्रभू येशू ख्रिस्ताने याजकाला दाखवायला सांगितलेलं आहे, याचा अर्थ आमचं कुष्ठ गेलेलं आहे आणि ते जाता जाताच बरे झाले. इतके आनंदून गेले की ते याजकाला दाखवून परत माघारी आलेच नाही 9 जण. अनेकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या या चमत्कारांमध्ये प्रभूने त्यांना आज्ञा केलेली होती की तुम्ही कोणाला सांगू नका. कधी कधी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तू गप्प राहा. आणि आपल्याला वाचायला मिळतं की जेव्हा ते बरं झाले, एक तर ते येशूच्या मागे गेले किंवा त्यांनी येशूची आज्ञा केली नाही, पण ते इतके हर्षित मनाने ते लोकांना केव्हा सांगू असं उड्या मारत ते सांगू लागले की मला येशूने बरं केलं, आम्हाला येशू ख्रिस्ताने बरं केलं. आता या कुष्ठरोग्यांच्या या बऱ्या होण्याच्या मागं आज्ञापालन आहे. जर त्यांनी आज्ञापालन, अरे अजून आमचं कुष्ठ गेलं नाही, अजून आम्ही बरे झालेलं नाही आणि कसं काय याजकाला दाखवायचं. पण येशूने सांगितलेलं आहे की जा आणि याजकाला दाखवा. ते धावत चालले याजकाकडं. म्हणजे याचा अर्थ पूर्ण त्यांनी विश्वास ठेवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या या शब्दावर. आणि येशूने जा म्हटलेलं आहे म्हणून ते गेले. याचा अर्थ त्यांनी आज्ञापालन केलं आणि येशू ख्रिस्ताने आपलं कार्य केलं. आज्ञापालनावर प्रभू येशू ख्रिस्त आपलं कार्य करतो. शिष्यांना पण प्रभूने सांगितलं की समोरच्या गावात जा, इकडे जा, तिकडे जा, आणि मग सांगितलं संपूर्ण सृष्टीमध्ये जा. शिष्यांनी जर आज्ञापालन केलं नसतं तर आज देवाचं गौरव इतकं झालं नसतं. परंतु शिष्यांनी सुरुवातीला नाकारलं, परंतु त्यांनी आज्ञापालन केलं आणि संपूर्ण जगाला त्यांनी उलथापालथ करून टाकले. प्रियानो, आज या कुष्ठरोग्यांच्या बऱ्या होण्याकडून आपल्याला हा पहिला महत्वाचा धडा घ्यायचा आहे की विश्वासाद्वारेच आपल्याला सर्व काही प्राप्ती होती. येशू ख्रिस्त म्हणतो की मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास तुम्ही ठेवाल तर तुम्ही जे काही तुम्हाला हवंय ते तुम्ही प्राप्त करू शकता. डोंगराला सुद्धा ढळवू शकता तुम्ही. म्हणजे इतका विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे. आणि या 10 कुष्ठरोग्यांनी ठाम विश्वास ठेवलेला होता की आम्ही येशूला भेटलो, आमची समस्या सांगितली तर निश्चित येशू ख्रिस्त आम्हाला बरं करणार आहे. आणि म्हणून त्यांनी याचना केली. प्रभूने त्यांची याचना मान्य केली आणि सांगितलं की जा याजकाला दाखवा. यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की आज्ञापालन फार महत्वाचं आहे. नामान कोडे आपल्याला माहित आहे की अलिशाकडे तो आला. अलिशाने सांगितलं जा यार्देनमध्ये तू काय कर, 7 वेळा उडी मार. त्याला वाटलं अरे मी इतक्या दुरून आलो, या व्यक्तीने माझं काही एवढं स्वागत केलं नाही, मला काही अवघड कामगिरी सांगितली नाही आणि सहज सांगितलं जा त्या यार्देनमध्ये 7 वेळा उड्या मार. त्याला राग आला. आमच्या देशामध्ये काही नद्या नाही का? ह्याच्यापेक्षा मोठ्या नद्या आहेत. याच्यापेक्षा कदाचित जास्त पवित्र नद्या मानत असतील. आपल्या भारत देशामध्ये जसं आपण गंगा तिला ते पवित्र मानतात, तसं यार्देन नदी मध्ये जा हे अलिशाने सांगितलं. ते पाळायला त्याला कठीण गेलं. परंतु त्याच्या नोकराने त्याला सांगितलं की महाराज एवढी अवघड कामगिरी सांगितली नाही, आपल्याला फक्त त्या यार्देनमध्ये जायचं आहे. 7 वेळा याचा अर्थ त्याने 5 वेळा 6 वेळा ज्यावेळेस उड्या मारल्या बाहेर आला, जशाच तसा आहे, काही फरक नाही. आणि आणखीन आग्रह करून त्या नोकराने त्याला सांगितलं आणखीन. आणि 7व्या वेळेस पूर्ण आज्ञापालन केल्याशिवाय आरोग्यदान प्राप्त होत नाही. आणि ह्या 10 कोड्यांनी येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे तंतोतंत आज्ञापालन केलं. बरे झालेले नाही, परंतु विश्वासाने त्यांनी स्वीकारलं की आम्ही बरे झालेलो आहोत. येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्या काल्वरीच्या वधस्तंभावर ते मरण सहन केलेलं आहे. आणि येशूच्या ग्रंथामध्ये आधीच आम्हाला सांगितलं की त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालेलं आहे. याचा अर्थ त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहाला आमच्यासाठी फटके धारण करावे लागले. शारीरिक आरोग्यासाठी आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे विश्वासाने येतो
आणि ते स्वीकारतो तर निश्चित आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी 15 ते 18 या वचनामध्ये ह्या गोष्टी वाचायला मिळतात की त्या 10 कुष्ठरोग्यांपैकी 9 जण यहुदी होते आणि बरे झाल्यानंतर परत येशूकडे आले नाही, आभार मानायला सुद्धा आले नाही. जगामध्ये आज हिलिंग मिनिस्ट्री आहे, सर्वत्र लोक या प्रकाराला जास्त उदोउदो करत आहेत आणि लोक फक्त आपले शारीरिक आजार बरे होण्यासाठी, त्यांना आत्मिक गोष्टीचं काही पडलेलं नाही. शरीरातून आमचे रोग बरे व्हावेत यासाठी येतात. काही त्यांच्या विश्वासाने बरे होतात, काही लोक प्रार्थनेने बरे होतात आणि मग एकदा बरे झाले की कोणी परत येत नाही येशूकडं. देवाचे आभार मानण्यासाठी देवाची इच्छा आहे की जे आजार येतात ते देवाच्या गौरवासाठी. आपल्या बऱ्या होण्याने देवाचं गौरव झालं पाहिजे आणि देवाच्या गौरवासाठी आपण या गोष्टी केल्या पाहिजे. पुष्कळ देवाचं गौरव या गोष्टीमधून होत नाही आणि त्यामुळे त्यांना काही फलप्राप्ती होत नाही. या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की या 10 कुष्ठरोग्यांपैकी 9 जण यहुदी होते, ते बरे झाले. त्यांनी याजकाला दाखवलं, त्यांचा समाजामध्ये स्वीकार करण्यात आला, परंतु ते परत आले नाही. याचा अर्थ केवळ शारीरिक आरोग्यावरच ते अवलंबून होते. बस झालं, आम्हाला शरीराचं आरोग्य मिळालं, आम्हाला तेवढंच बास आहे. परंतु हा जो परराष्ट्रीय होता, जो शम्रोनी, तोच फक्त येशूकडे आला आणि त्याने देवाची स्तुती केली, देवाची स्तुती केली, देवाचे आभार मानले, प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानले, तो उपकारी बनला. आणि मग आपल्याला त्यामध्ये वाचायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं, ते बाकीचे कुठे आहेत? 9 जण. 10चे 10 बरे झाले, 9 जण कुठे आहेत? याचा अर्थ इतर 9% लोक, 90% लोक हे निश्चितच शारीरिक आरोग्यापुरतेच प्रभूच्या मागे जातात आणि प्रभूपासून त्यांना हे आरोग्यदान मिळालं, ते आपल्या आत्म्याची बिलकुल चिंता करत नाहीत. ह्या शम्रोण्याने देवाचे आभार मानण्यासाठी, म्हणजे मी इतका आजारी, इतका असाध्य रोगाने पिडलेला होतो, समाजामध्ये मला स्थान नाही, मी कोणाच्या जवळ जाऊ शकत नाही, ह्या प्रभूने मला शब्दाने बरं केलेलं आहे आणि म्हणून तो देवाची स्तुती करत आला. त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की येशू त्याला म्हणाला, तुझ्या विश्वासाने तू बरा झाला आहेस. शारीरिक आरोग्य मिळालं, त्याच्याबरोबरच त्याला आत्मिक आरोग्य देखील मिळालेलं आहे. आणि आत्मिक आरोग्य याचा अर्थ त्याचं तारण झालं त्याच्या आत्म्याचं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या जक्कयाच्या घरी गेला, त्या जक्कयाला म्हटलं की आज या घराला तारण प्राप्ती झाली आहे. पुष्कळदा आम्ही या जगामध्ये ह्या गोष्टी करत नाहीत. ह्या देहाला आरोग्य आज मिळेल, परत आपण आजारी पडू किंवा ते शरीर मरणार. परंतु ज्यांच्या आत्म्याला आरोग्य मिळालेलं आहे, आत्मिक रोग बरा झालेला आहे, तो सदा सर्व काळासाठी जगणार आहे. आणि म्हणून आत्म्यालाही निरोगी करण्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त ते जीवन देण्यासाठी इच्छुक आहे. सार्वकालिक जीवन हे शारीरिक आरोग्य देण्यासाठीच येशू ख्रिस्त या जगात आलेलं नाही, परंतु खरा आजार, जो पापाचा आजार, जो आतमध्ये आत्म्याला, आणि एक आत्म्याच्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने ते आपला प्राण दिलेला आहे. ह्या व्यक्तीला, या शम्रोण्याला प्रभू येशू ख्रिस्तापासून शारीरिक आरोग्याबरोबर त्याच्या आत्म्यालाही आरोग्य मिळालं, म्हणजे तो आत्मा निरोगी बनला, त्याला पूर्ण तारण प्राप्ती झाली. या बाकीच्या 9 जणांना फक्त शारीरिक आरोग्य मिळालं, परंतु ते आत्मिक सार्वकालिक जीवनासाठी नाश पावलेले. जर आपण परत येऊन देवाचे आभार मानणार नाही, लागूकरण फार महत्वाचं आहे. कारण ह्या बऱ्या होण्यामागं प्रभूचा उद्देश आहे की पुढच्या मागचा शहाणा आम्ही शरीराच्या आरोग्यासाठी धावावं, एवढेच प्रभूची इच्छा नाही, परंतु आपण खरी रोगमुक्ती, खरं तारण साधून घेण्यासाठी प्रभूला याचना केली पाहिजे.
आणि जसा तो निकोदेमस येशू ख्रिस्ताला प्रश्न करतो की गुरु काय केल्याने मला तो श्रीमंत तरुण देखील म्हणतो काय केल्याने मला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. तो निकोदेमस म्हणतो म्हातारा झालेला मनुष्य कसं काय त्या आईच्या उदरात जाईल ह्या नवीन जन्माबद्दल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त विश्वासाशिवाय विश्वास ठेवल्याने नवीन जीवन आपल्याला प्राप्त होतं येशू ख्रिस्ताच्या स्वीकाराने. म्हणून म्हटलेलं आहे की आपण परत फिरणं, जो मार्ग आपण धरलेला आहे आपण पुढं जाण्यापेक्षा तिथूनच टर्निंग पॉइंट घेऊन आपण परत आलं पाहिजे. आपला मार्ग बदलला पाहिजे आणि देवाकडे देवाचे आभार मानत त्याची स्तुती करत त्याला धन्यवाद देत आपल्याला खरे आत्मिक आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी परत फिरलं पाहिजे. या 10 कुष्ठरोग्याकडून आपल्याला हा धडा शिकायला मिळतो. मार्काच्या शुभवर्तमानामधील या पहिल्या अध्यायातील 40 ते 45 या वचनामधला हा कुष्ठरोगी, त्याच्याकडून काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात आणि त्याला बरे करावे अशा येशूला त्याने विनंती केलेली आणि त्याने म्हटलेलं होतं की तुझी इच्छा असेल तर मला बरे कर. हा व्यक्ती अतिशय काकुळतेला येऊन गुडघे टेकून अति त्याला शरण येऊन विनंती केलेली आहे आणि त्या माणसाला येशू ख्रिस्त बरा करण्यासाठी अगदी आतुर होता आणि येशूच्या सामर्थ्यावर त्याने विश्वास ठेवलेला आहे, त्या येशूने जाणलेलं आहे. तरी पण त्याने आपल्या इच्छेवर नाही, माझी इच्छा आहे की प्रभू मला बरं कर. येशू ख्रिस्ताने अनेकांना विचारलं मी काय करू तुझ्यासाठी, परंतु या ठिकाणी हा कुष्ठरोगी प्रभूला विनंती करत आहे की तुझी इच्छा असेल तर मला बरे कर. प्रभूच्या इच्छेवर सोपवलं म्हणजे आपण काही धडे शिकत असताना पूर्ण विश्वासाने स्वतःला आपण येशूच्या इच्छेवर सोपवावं आणि येशूची इच्छा काय आहे हे समजण्यासाठी प्रार्थना करावी. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण माहीत आहे. त्याने प्रार्थना केली गेतसेमाने बागेमध्ये, होईल तर देवा हा प्याला मजपासून टळू दे, पण त्याने म्हटलं की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. देवाची इच्छा. पौलाने देखील आपल्या जीवनामध्ये 2-3दा प्रार्थना केल्या त्याच्या शारीरिक आरोग्यासाठी, पण प्रभूने म्हटलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे आणि त्याने देवाची इच्छा जाणून त्या गोष्टीबद्दल जास्त हे केलं नाही. आपण आपल्या जीवनामध्ये देखील प्रभूला शरण आल्यानंतर प्रभू समोर आपण दयेची याचना करत असताना आपल्याच इच्छेप्रमाणे सगळं घडावं असं आपण कधी मानू नये. तर आपण संपूर्णपणे त्या देवाच्या इच्छेवर आपण स्वतःला सोपवलं पाहिजे. यामध्ये देवाची इच्छा काय हे समजून घेण्यासाठी आपण प्रार्थना कराव्यात, ही प्रभूची इच्छा आहे. म्हणून येशू त्या माणसाला बरे करण्यास तयार होता आणि येशूने म्हटलं की शुद्ध हो. हे 10 कुष्ठरोगी देखील जाता जाता शुद्ध झाले. म्हणजे याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना शुद्ध केलेला आहे या कुष्ठरोगापासून. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आत्मिक जीवनामध्ये जो पापाचा आजार आहे त्यापासून शुद्ध करण्यासाठी त्याची इच्छा आहे, परंतु आपण देखील त्याला शरण आलं पाहिजे, त्याला विनवणी केली पाहिजे आणि प्रभू माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. जर आपण त्याच्या इच्छेवर स्वतःला सोपवलं तर प्रभू आपल्याला निश्चित शारीरिक आणि आत्मिक आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला काही हे धडे आपण गिरवत असताना आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या या दैवी सामर्थ्यावर आपण पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे, कारण आपला प्रभू आपलं तारण करावयास समर्थ आहे. आमचा प्रभू आम्हाला आरोग्य देण्यासाठी समर्थ देव आहे. देव आमच्या समस्या अडचणी आमचं दुःख निवारण करण्यासाठी समर्थ आहे आणि म्हणून त्याच्या सामर्थ्यावर पूर्ण आपण विसंबून राहिलं पाहिजे. देव या म्हणण्यामध्ये आम्ही सर्वजण आत्मिक धडे घेत असताना केवळ आजारापुरतच नव्हे परंतु सार्वकालिक जीवनासाठी आम्ही त्याच्याकडे धाव घेतली पाहिजे. आणि जर आपण
त्या गोष्टीसाठी तळमळ दाखवली, तर जेव्हा आपल्या आत्म्याला प्रथम प्रभू स्पर्श करेल तर आपोआप शारीरिक आरोग्य बरं होईल. म्हणून आरोग्याचं हे लक्षण आहे की आम्हाला प्रथम पापांची क्षमा मिळवली पाहिजे. पाप क्षमा म्हणजे आम्हाला मोक्ष प्राप्ती, आमचं तारण, आमचा उद्धार आपण साधून घेतला पाहिजे. आणि ज्याला आत्मिक सामर्थ्य मिळालेलं आहे तो शरीराने देखील निरोगी बनलेला आहे. म्हणून देव या दिवसामध्ये आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांचे डोळे उघडो की शारीरिक आजारापुरतंच आपण त्याच्याकडे धावावं ही प्रभूची इच्छा नाही. परंतु त्या काळातली परिस्थिती वेगळी होती. परंतु आजच्या काळामध्ये अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत. आणि जर तिथेही नसेल तर शेवटी प्रभू आमचा समर्थ देव आहे, तो जरूर आम्हाला आरोग्य देईल. म्हणून आपण पापाच्या विकारापासून, त्या रोगापासून बरं होण्यासाठी प्रभूला शरण येऊ, नम्रतेने विनंती करू. कारण प्रभूची इच्छा आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं. म्हणून देवबाप करू आजच्या या वचनाच्या द्वारे तुम्हा सर्वाला आपल्याला आशीर्वाद देऊ. थँक्यू. धन्यवाद पाळक साहेब. या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी प्रभू परमेश्वराला धन्यवाद देतो. व या 10 कुष्ठरोग्यांच्या जीवनामध्ये जो अद्भुत चमत्कार घडला, यावरती मनन करीत असताना जे मौल्यवान मुद्दे आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आजच्या मननामध्ये आपल्या समोर आलेल्या आहेत, ते म्हणजे आपण आपला मार्ग बदलला पाहिजे व उपकार स्तुतीसाठी प्रभूकडे आलं पाहिजे. आणि केवळ शारीरिक आरोग्य नव्हे तर आत्मिक जीवन बदलणं गरजेचं आहे. देवाची इच्छा आमच्या जीवनासंदर्भात काय आहे हे आपण समजून घेऊ आणि त्यानुसार आपलं जीवन आपण जगूया. या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी परमेश्वराचं धन्यवाद देत रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. ही पवित्र वचनाची सेवा आज आपण केली. आपले नित्य विषय आहेत, हे नित्याचे विषय घेऊन रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपणाला विनंती असणार आहे की आपण आपले नित्य विषय घेऊन प्रार्थना करावीत. त्यामध्ये आज ज्यांचा वाढदिवस आहे ते वेलांती कोतक आणि रोशन गावित या प्रियांचा वाढदिवस आहे. आजारी प्रियजनांची आठवण करीत असताना आपण दिलीप नाईक साहेब, ममताबाई डलगे, रयता अक्का जांबिलसा, श्री PD लवणे आणि सौ लवणे आहेत. रेव्हरंड DM पाटील पाळक साहेब आणि सौ पाटील आहेत. जुलियाना अक्का गायकवाड आहेत. रुही माने, सापाबाई शिंदे या प्रियांची आठवण करू आणि पावसासाठी देखील आपण प्रार्थना करूया की प्रभुदेव बापाने आपल्याला पाऊस द्यावा. तसा पाऊस पडतोय, परंतु अजूनही आम्हाला गरज आहे पावसाची. तर हे सगळे नित्याचे विषय घेऊन कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा आणि आशीर्वाद सुद्धा आपण द्या. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ प्रेमळ पित्या, तू किती चांगला आहे. तुझी दया सनातन आहे आणि तुझ्या दयेस्तव आम्ही आज सकाळी आम्हाला एक सुंदर तुझी कृपा पुरवली. आम्ही तुझे सर्व दास आणि ऑनलाईनमध्ये ज्यांनी आज प्रभू तुझ्या वचनाची संगती केली ते सर्व विश्वासणारे आम्ही मनापासून धन्यवाद देतो. कारण तुझ्या वचनामधून तुझ्या दासाद्वारे तू एक महान दयेचं कृत्य केलं आणि त्या दयेच्या कृत्यामुळे प्रभू त्यांच्या जीवनामध्ये मोठं बदलाव, परिवर्तन घडून आलं. विश्वासाच्या द्वारे आज्ञा पाळण्याचे योगे प्रभू त्याने आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळणारं एक अद्भुत आरोग्य त्यांनी प्राप्त केलं. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. तू किती महान आहे की तू आमच्यावर किती उपकार केलेले आहे. आमचं शारीरिक आरोग्य, आमचं आत्मिक आरोग्य याविषयी प्रभू आम्ही विचार करतो तेव्हा आम्ही म्हणतो की हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आम्ही सर्व तुझ्या चांगुलपणाचं आम्ही विचार करतो, तुझ्या अद्भुत कृतीचं आम्ही विचार करतो, तुझ्या सनातन सामर्थ्य आहे त्याचा आम्ही विचार करतो आणि मनापासून प्रभू येशूच्या द्वारे आम्ही धन्यवाद देतो की तो आमचा जिवंत परमेश्वर किती चांगला आहे, जो आजही तू आमच्यावर दया करतो. त्या काळामध्ये त्या लोकांनी दयेची याचना केली, त्यांची आरोळी तू ऐकली आणि त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना प्राप्त झालं.
आज तुझे लोक प्रभू आपल्या जीवनामध्ये तुझ्या दयेची करुणेची याचना प्रभू सदैव करतात आणि ती आज देखील तू ऐकतो, कारण तू जिवंत आहे, तू ऐकणारा आणि पाहणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आज तुझ्या दासानी ज्या विनंत्या प्रभू आमच्या समोर ठेवलेल्या आहे त्या सर्व विनंत्या तुझ्यासमोर घेऊन प्रभू मी प्रार्थना करतो. ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रभू मी प्रार्थना करतो. वेलांती कोतक आणि रोशन गावित यांना प्रभू तू विशेष रीतीने तू आशीर्वादित कर. येणाऱ्या वर्षामध्ये तुझी कृपा त्यांना पुरीव आणि तुझ्याबरोबर चालण्यासाठी प्रभू त्यांना मदत कर अशी विनंती करतो. प्रभू मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करतो. जे आजारी लोकांसाठी आमच्या सदैव प्रार्थना आहे. अनेकांच्या जीवनात तू आपली कृपा प्रगट करत आहे. असे आजारी प्रियजन आहे ज्यांची प्रभू आम्ही आठवण तुझ्या द्वारामध्ये करतो आणि प्रभू त्यांना तू स्पर्श करावा, तू आपला आरोग्याचा हात लांब करावा, तुझ्या अद्भुत सामर्थ्याने त्यांना स्पर्श करावं आणि प्रभू या स्थितीमधून त्याने बाहेर पडावं ही तुझी इच्छा आहे आणि ते विश्वासाने त्यांनी ते स्वीकारावं. प्रभू मी प्रार्थना करतो जे आजारी आहे आणि वयोवृद्ध पण आहे तुझे सर्व दास जे सेवा करून प्रभू आपल्या उतार वयाकडे जात असताना मी विशेष प्रार्थना करतो प्रभू आज तुझ्या दासांसाठी. त्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये सेवा केलेली आहे त्या सर्व दासांना त्यांना शारीरिक आरोग्याची गरज आहे. त्यांना शारीरिक आरोग्य आणि शक्ती तू बहाल करावी. तुझं अभिवचन आहे की तुम्ही वयोवृद्ध होत असताना, तुमची शक्ती क्षीण होत असताना मी तुम्हाला सोडणार नाही. आणि हे अभिवचनानुसार त्यांच्या जीवनात तू काम कर. DM पाटील आहे आणि अधिक प्रभू पुष्कळ तुझे दास जे रिटायरमेंट होऊन आपल्या वृद्धपण काळामध्ये वाटचाल करीत असताना प्रभू त्या सर्व दासांना तो आपला पवित्र हात त्यांच्यावर ठेवून त्यांची सर्व व्याधी सर्व पीडा नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू दूर कर. प्रभू मी SMच्या द्वारे चाललेली सर्व सेवा सर्व व्यवस्थेसाठी प्रार्थना करतो. विशेष तू आपली कृपा या दिवसामध्ये पुरीव की अशा कठीण परिस्थितीमध्येही प्रभू आम्हाला पवित्र आत्मेच्या द्वारे मार्गदर्शन दे की तुझी सेवा अधिक आणि अधिक प्रभावी आणि पुढे जावी यासाठी तुझी कृपा पुरीव. आम्ही न भीता आणि न डगमगता प्रभू आम्ही या परिस्थितीमध्ये या वादळामध्ये आम्हा सर्वांस तू स्थिर उभं कर. प्रभू मी प्रार्थना करतो येशूच्या मंडळा त्यांच्या आत्मिक वाढीसाठी प्रभू तुझ्या वचनाच्या योगे जी सेवा अन्न दिलं जात आहे त्यांची आत्मिक घडणजडण होऊ दे आणि तुझ्या दिवसासाठी त्यांनी तयार असावं. प्रभू मी प्रार्थना करतो पर्जन्यासाठी मी विशेष प्रार्थना करतो. आज तुझ्या द्वारामध्ये जसं पाहिजे तसं प्रभू पर्जन्य नाही, विपुल भरपूर आणि जोरदार पर्जन्याची अपेक्षा प्रभू आम्ही करीत असताना विश्वासाने आम्ही तुझ्याकडे मागतो. ते विपुल पर्जन्य प्रभू तू पाठवून दे, कारण तुझ्या इच्छेशिवाय एकही बूंद प्रभू पडू शकत नाही. आणि म्हणून प्रभू आमची प्रार्थना आहे की प्रभू आम्हाला विपुल पर्जन्य दे. आमची समस्या प्रभू गरजा तू समजून आमच्यावर दया कर. आजच्या वचनाबद्दल तुझ्या दासाबद्दल तुझ्या कृपेबद्दल आम्ही धन्यवाद देतो. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडियो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्मेची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझ्या वचनाची संगती केली त्या सर्व प्रिय जनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन. ख्रिस्त
पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी आमेन. उद्यासाठी देखील सूचना आहे. उद्या सकाळी 10 वाजता आपण मनन चिंतन घेणार आहोत. उद्या बुधवार आणि उद्याचं मनन रेव्हरंड LP वळेपाळ साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.